राष्ट्रमाता जिजाऊ, महाराष्ट्र राज्याचे दैवत, आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांना नम्र अभिवादन करते आणि तुम्हा सर्व रसिक प्रेक्षकांना, मंचावरील मान्यवरांना देखील माझा नम्र नमस्कार. बुलढाणा येथे येण्याची तशी माझी पहिलीच वेळ आहे, पण सिद्धगडचा राजा इथे मी जिजामाता यांच्या जन्मदिनी एका भव्य शासनाच्याच कार्यक्रमासाठी उपस्थित राहिले होते. इथून जवळच आहे, त्यामुळे बुलढाणामध्ये आपल्या राष्ट्रमाता जिजाऊ यांचा जन्म झाला आहे अशा या पवित्र पावन आणि सगळ्यांना प्रेरणा देणाऱ्या या भूमीस वंदन करते आणि त्याचमुळे आपल्या या राजमाता महोत्सवाचं आयोजन देखील यांच्याच नावाने, त्यांच्याच आशीर्वादाने हे होतोय. आपण सगळे आज ज्यासाठी जमलोय तो खरं तर उमेद अभियान. या अभियानाअंतर्गत गेल्या बऱ्याच वर्षांपासून आपल्या सगळ्या महिलांना, ग्रामीण महिलांना बचत गटाच्या अंतर्गत स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी, स्वावलंबी राहण्यासाठी, स्वतःच्या कुटुंबियांना, स्वतःच्या कुटुंबाला सांभाळण्याची जबाबदारी, त्याचबरोबरीने सांभाळण्याकरिता बळ मिळते. फक्त आर्थिक बळ नसून मनोबळ आणि समाजात आपली ओळख निर्माण करण्याची एक अतिशय खंबीर अशी साथ आणि संधी मिळते. त्यामुळे मला हा उपक्रम अतिशय महत्त्वाचा वाटतो, हा कार्यक्रम अतिशय महत्त्वाचा वाटतो. आणि अमरावती विभागातील 5ही जिल्ह्यांमधल्या आज अनेक महिला इथे उपस्थित आहेत. 150 स्टॉल्स आहेत. याच्या मार्फत आपल्याला दिसतंय की तळागाळात मातीतल्या आपल्या ग्रामीण भगिनींना शासनाकडनं कशा पद्धतीने मदत मिळते. खरं तर उमेद मा या ॲपचं देखील मी काही वर्षांपूर्वी याची जाहिरात केली होती. मी जाहिरातच म्हणणार नाही, कारण आपल्या महिलांसाठीचं ते व्यासपीठ आहे उमेद मा, ते लोकांपर्यंत पोहोचावं यासाठीचा हा एक ऑनलाईन इंस्टाग्राम, फेसबुक, सोशल माध्यमांमध्ये, समाज माध्यमांमध्ये त्याची माहिती लोकांपर्यंत पोहोचावी म्हणून उमेद मार्टचं मी एक व्हिडिओ बनवला होता. त्यावेळेला केवळ ऐकून होते की उमेद मार्टच्या माध्यमातून उमेद अभियानाअंतर्गत काय काम होतंय, पण आता प्रत्यक्ष मला बघायला मिळतंय काय काम होतंय आणि किती मोठ्या स्तरावरती, किती मोठ्या प्रमाणात काम होतंय. या सगळ्या यशामागे, या सगळ्या आज अनेक महिलांना भरारी देण्याकरिता यशस्वी झालेल्या महिलांकरता गेली अनेक वर्ष अनेक लोकांनी मेहनत घेतलेली आहे. आणि राजेशजी, तुमचं मला विशेष कौतुक वाटतं, कारण त्यांनी मला जेव्हा या कार्यक्रमाविषयी सांगितलं, अतिशय भरभरून, अतिशय मनापासून त्यांनी मला या समस्त अभियानाबद्दल, इथे होत असलेल्या कामाबद्दल सविस्तर माहिती दिली. आणि मला लक्षात आलं की किती प्रेमाने, किती जिव्हाळ्याने, किती कष्टाने आपल्या ग्रामीण भागातील महिलांना पाठिंबा मिळाला. म्हणून अनेक लोक खरं तर त्याच्या मागे आहेत आणि याचा पुरेपूर फायदा आता ग्रामीण महिलांनी घ्यायची गरज आहे. आणि मला असं वाटतं हा आता पुढच्या 4 मार्चपर्यंत हे प्रदर्शन, ही विक्री इथे सुरू राहणार आहे. त्यामुळे या महिलांना पाठिंबा देण्यासाठी बुलढाणेकरांनी समोर येणं अतिशय गरजेचं आहे. आज तुम्ही ज्या महत्त्वाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला आलात, आत्ताच्या कार्यक्रमाला आलात, ज्या संख्येने आला आहात, मला खात्री आहे की तुम्ही हा संदेश समस्त बुलढाणेकरांपर्यंत
की कशा पद्धतीने महिलांनी इथे स्वतः शेती करून, स्वतः पिकवून, स्वतः बनवून गोष्टी आणलेल्या आहेत. मी आता इथे मंचावर यायच्या आधी व्यवस्थित माझं जेवण जेवून आली आहे आणि ते जेवण देखील या स्टॉल्समधनं मी जेवली आहे. त्यामुळे स्वतः अनुभव घेऊन मी सांगते आहे की या महिला अतिशय प्रेमळ, अतिशय मेहनतीने आणि अतिशय जिद्दीने त्यांचं काम करतायत आणि अतिशय उत्तम असं काम करतायत. ज्या क्षेत्रात, ज्या व्यवसायात त्या पडल्या आहेत त्यात चोख असं काम करतायत. त्यांनी त्यांची कामगिरी बजावलेली आहे. आता पुढच्या 4 दिवसांमध्ये तुम्ही सगळ्यांनी इथे येऊन त्यांच्या प्रदर्शनाला भेट द्या, भरपूर प्रमाणात खरेदी करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत त्यांचं साहित्य पोहोचवा. मी मगाशी येत असताना काही स्टॉल्सला देखील अगदी भेट तर देता आली नाही, कारण प्रत्येक ठिकाणी गेले तर इथपर्यंत पोहोचणं अवघड झालं असतं. पण काही स्टॉल्सही पाहिले, काही महिलांशी हितगुजही केलं, त्यांच्या गप्पा ऐकल्या, त्यांच्या यशामागची गोष्ट ऐकली आणि खरंच प्रत्येक महिलेची गोष्ट इतकी प्रेरणादायी आहे की प्रत्येक महिलेवरती एक पिक्चर किंवा एक मालिका होऊ शकते. आपण पिक्चर्समध्ये, मालिकांमध्ये ज्या पद्धतीने प्रेरणादायी गोष्टी पाहतो, तुमच्याकडे गोष्टी असतात, तुमच्याकडे प्रेरणा आम्हाला मिळते आणि आम्ही त्या पडद्यावरती साकारतो. तुम्ही बघून घोटाळे पाहिला असेल, तुम्ही पाहिलं असेल की कशा पद्धतीने ग्रामीण महिला जेव्हा ठरवते तेव्हा नवऱ्याला कशा पद्धतीने कुठपर्यंत साथ आणि पाठिंबा देऊ शकते. तुम्ही पोस्टर पाहिला असेल. हा देखील चित्रपट आपल्याच मातीतला आणि आपल्याच मातीतल्या एका भगिनीच्या आयुष्यावरती तिच्याकडनं प्रेरणा घेऊन आम्ही काढलेला आहे. हिरकणी हा चित्रपट पाहिला असेल. अशा अनेक चित्रपटांमध्ये मला अनेक मोठमोठ्या नायकांची गोष्ट सांगण्याची संधी मिळाली. पण आज इथे आपल्या स्टॉल्सच्या निमित्ताने या सगळ्या महिलांना देखील, या खऱ्या आयुष्यातील नायकांना भेटण्याची मला संधी मिळते, ज्या खरंच प्रेरणादायी आहेत, ज्यांची गोष्ट ही त्यांनी स्वतः केली आहे. मगाशी राजेश सर सांगत होते तसं कुठल्या कुठल्या परिस्थितीतून पुढे जाऊन कशा पद्धतीने आज त्या इथपर्यंत पोहोचले आहेत. आणि हा तर मला वाटतंय की प्रवास अजून सुरू झालाय, अजून पुढे खूप शिखर गाठायची आहे. बरेच मोठे मोठे प्लॅन्स आहेत शासनाकडनं आणि ते सगळे प्लॅन्स होतीलच. आता तुम्ही जर जगभरात फिरलात, आपल्या देशात पाहिलं तर एंटरप्रेन्योरशिप हा एक नवीन शब्द सध्या खूप गाजतोय. याचा अर्थ आहे उद्योजक. स्वतःचा उद्योग सुरू करून, व्यवसायात उतरून बिझनेस कसा करायचा. तर या सगळ्या महिला खरं तर उद्योजिका आहेत, एंटरप्रेन्योर्स आहेत आणि जगभर त्यांची साहित्य, त्यांच्या वस्तू पोहोचत आहेत. थायलंडपर्यंत, UK पर्यंत त्यांनी उत्पादित केलेल्या गोष्टी पोहोचत आहेत, आपल्या मातीतल्या गोष्टी पोहोचत आहेत. आणि म्हणूनच मला विशेष कौतुक आणि अभिमान वाटतो या उमेद अभियानाचा, या संपूर्ण उपक्रमाचा आणि खूप मनापासून अभिनंदन करावं असं वाटतंय संपूर्ण शासकीय टीमचं की तुम्ही सगळ्यांनी एकत्र करताय. हे बघायला मला खूप आनंद होतोय की या सगळ्या महिलांच्या मागे ही सगळी पुरुषांची फळी आहे. तुमच्या पाठिंब्याशिवाय समाजात स्त्रीला उभं राहणं शक्य नाही. आपण म्हणतो की एका यशस्वी पुरुषामागे स्त्री असते, तसंच यशस्वी स्त्रीच्या मागे देखील पुरुष असतो. तो घरातला पुरुष असते, समाजातला पुरुष असते. आपण सगळ्यांनी एकमेकांचा हात धरून पुढे गेलो तर आपला समाज हा प्रगती केल्याशिवाय थांबणार नाही. ग्रामीण भागातील मुलींना, महिलांना त्यांच्या पायावरती उभं करणं अत्यंत गरजेचं आहे. त्यांना शिक्षण देणं गरजेचं आहे, त्यांना व्यवसायात उतरवणं गरजेचं आहे. आणि याच निमित्ताने मला असं वाटतंय आज मला इथे या मंचावरती उभं राहण्याची संधी मिळाली, तुमच्याशी बोलता आलं, या उपक्रमाचा छोटासा भाग होता आला, याचा विशेष आनंद होत आहे. आणि आपण म्हणतो छत्रपती शिवाजी महाराज हे ग्रेटच आहे, पण ते छत्रपती शिवाजी महाराज झालेच नसते जर त्यांच्या मागे जिजाऊ नसत्या. आपल्याला प्रत्येक जिजामाताला आज मी सलाम करते आणि त्यांच्याकडनं प्रेरणा घेऊन उत्तुंग घडारी घेण्यासाठी, पुढे वाटचाल करण्यासाठी खूप खूप मनापासून शुभेच्छा देते. धन्यवाद.